नमस्कार. आजच जर आपण पाहिलं तर पालघर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिला सरचिटणीसपदी ज्यांची नियुक्ती झालेली आहे अशा निशाताई विष्णू सवरा आपल्या समवेत आहेत. ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून नारी शक्ती वंदन अधिनियम 2026 हे बिल संसदेमध्ये जर आपण पाहिलं तर ते पारित करण्याचा जो प्रयत्न झाला होता, तर त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर तुमच्याकडे आता महिला सरचिटणीस, पालघर जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला सरचिटणीस पदाची जबाबदारी तुमच्याकडे आज आली आहे. सर्वप्रथम तर तुम्हाला शुभेच्छा आणि काय सांगाल, कसं वाटतंय? सगळ्यांना नमस्कार आणि खूप धन्यवाद. आत्ताच ही जबाबदारी आता काही दिवसांपूर्वी माझ्यावरती देण्यात आलेली आहे पालघर जिल्हा महिला मोर्चाची सरचिटणीस पदाची. आत्ताच आपण बघितलं 2 दिवसापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्यामार्फत एक बिल किंवा आपल्यामार्फत एक बिल नारी शक्ती वंदन अधिनियम 2026 असं एक बिल पारित करण्याचा प्रयत्न झाला. खरं तर आम्हाला सगळ्यांनाच अपेक्षा होती आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून, आपल्या संपूर्ण जिल्ह्यातून सगळ्या महिलांनी, म्हणजे फक्त भाजपच्या महिला नाहीत तर इतर सर्वपक्षीय महिला, सर्व महिलांच्या संघटना, इवन बचत गट, सर्वसामान्य महिला, अशा विविध महिला एकत्र येऊन आपण त्याच्या समर्थनार्थ रॅली काढली होती की आम्हाला त्याचं समर्थन करायचं होतं की हे एक प्रकारचं जे ऐतिहासिक पाऊल जे मोदीजींनी उचललं आहे, म्हणजे खरं तर हे विधेयक कधीच पारित होणं गरजेचं होतं, परंतु मागच्या ह्याच्यानी सरकारने वगैरे त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. नारी शक्तीच्या सक्षमीकरणासाठी हे पाऊल उचलणं खूप गरजेचं होतं, जे आता मोदीजींनी त्याचा एक प्रयत्न केला, परंतु ते यशस्वी झाला नाही. आणि हे बघत असताना आम्हाला अत्यंत खरं वाईट वाटतंय की देशातल्या विरोधी पक्षांना नारीचं सशक्तीकरण, देशातल्या नारीचं सशक्तीकरण नकोच आहे आणि त्यामुळे त्यांनी त्या विधेयकाला विरोध केलेला आहे आणि ते पारित होऊ शकलेलं नाही. परंतु हे होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं आत्तापर्यंत आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% होतं आणि त्यानंतर आता 50% आरक्षण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जे काही परिवर्तन झालेलं आहे आपल्या समाजामध्ये, जेव्हा महिला जे राजकारणात येते आणि तिला निर्णय प्रक्रियेमध्ये ती सहभागी होते, त्याच्यामुळे काय काय परिवर्तन झालेलं हे आत्ता मागच्या 10-15 वर्षामध्ये आपण सातत्यानं बघत आहोत. आणि हेच जर संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये जर आम्हाला अशा प्रकारची जर संधी मिळाली तर देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही सहभागी होऊ शकतो. कारण स्त्रीमध्ये नेतृत्व क्षमता आहे, तिच्यामध्ये ही संपूर्णपणे क्षमता आहे की निर्णय घेऊ शकेल. पण हे बिल पारित होणं खूप गरजेचं होतं, जे झालं नाही. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि भारतासारख्या देशामध्ये अशा प्रकारे 50% लोकसंख्येमध्ये सहभागी असणाऱ्या महिला किंवा लोकसंख्येमध्ये 50% ज्यांचं लोकसंख्या आहे अशांना नाकारणं हे खूपच चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता मला जी काही जबाबदारी दिलेली आहे ती आणखी काम करण्यासाठी, महिलांसाठी काम करण्यासाठी मला वाटतं हे पुढचं एक प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे. आणि या संदर्भामध्ये जनजागृतीपासून ते महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत या जबाबदारीच्या मार्फत मी काम करणार आहे. म्हणजे बालपणापासूनच तुमच्या घरामध्ये राजकारणाचा वारसा आहे. कैलासवासी विष्णूजी सवरा साहेब आणि विद्यमान जे खासदार आहेत डॉक्टर हेमंतजी सवरा, परंतु तुम्ही असं लहानपणी वगैरे असं काही ठरवलं होतं की राजकारणातच आपल्याला पुढे जाऊन यायचं वगैरे? नाही, अजिबातच ठरवलं नव्हतं. किंवा इव्हन घरीसुद्धा आईवडिलांना ते अपेक्षितच नव्हतं की तुम्ही सुद्धा राजकारणामध्ये या. कारण की राजकारण हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींना, काही गोष्टींना, पर्सनल गोष्टींना तिलांजली देऊन आणि काही गोष्टी समाजासाठी पूर्णपणे वाहून घेणं हे गरजेचं असतं. म्हणजे थोडंसं पार्ट टाईम राजकारण करू आणि हे असं काही होत नाही. म्हणजे असा वडिलांचा दृढ विश्वास होता, जर तुम्हाला यायचं आहे तर तुम्ही तुमच्या हिमतीवरती या आणि 100% द्या. पार्ट टाईम असं काही करू नका. त्याच्यामुळे लहानपणापासून असं काही ठरवलेलं नव्हतं. पण घरून अशी शिकवण होती की जर तुम्हाला राजकारणात यायचं आहे तर तुम्ही आधी तुमच्या पायावरती उभे राहा, संपूर्ण शिका, सक्षम व्हा आणि तुमच्या हिमतीवरती मग पुढे या. तुमची एक आसमंत सेवा संस्था म्हणून देखील आहे, त्याच्या माध्यमातून कोणकोणती कामं केली जातात त्याच्याबद्दल काय सांगा?
हो, माझी संस्था आहे आसमंत सेवा संस्था आणि 2015पासून आम्ही त्यामार्फत काम करत आलेलो आहोत. आणि त्यावेळेस फक्त संस्था स्थापन करण्याचा उद्देश फक्त हा होता की ज्या आपल्या पालघर जिल्ह्यातला जो रिमोट एरिया आहे, जसं जव्हार, मोखाडा, विक्रमगडसारखे काही जे भाग आहेत, तर त्या भागांमध्ये ज्या महिला आहेत ज्या सुशिक्षित नसतात, तर त्या महिलांना रोजगार देण्यासाठीचं आमच्या संस्थेची आम्ही स्थापना केली होती. आणि त्यामार्फत आम्ही सांगायला अत्यंत आनंद होतो मला की 3000पेक्षा जास्त महिलांना आम्ही त्यामार्फत रोजगार मिळवून दिलेला आहे. आता जी महिला सरचिटणीस पदाची जबाबदारी तुमच्याकडे दिलेली आहे, मनामध्ये काय आहे, एकूण कसं नियोजन असेल तुमचं काम करताना पुढे? जबाबदारी तर तुम्ही जसं म्हटलं की जबाबदारी, आणि ही खरंच जबाबदारीच आहे. तर पहिल्यापासून जरी राजकीय वारसा असला तरी संघटनात्मक काम असं माझ्याकडून असं झालं नव्हतं, किंवा मी हे संघटनात्मक काम प्रत्यक्षपणे संघटनात्मक काम केलं नव्हतं, जरी बाहेरून पक्षासाठी काम करत असले तरीसुद्धा. तर ते एक चॅलेंज आहे की संघटनात्मक जी पक्षाची पद्धती आहे, शिस्त आहे, तर त्यानुसार आपल्याला काम करायचं आहे. आणि त्याचबरोबर काही जसं मी म्हटलं की जशी माझी संस्था आहे आसमंत सेवा संस्था, त्यामार्फत मला महिलांसाठी काम करायचं होतं, तर आता त्याबरोबरच पक्षामार्फतसुद्धा महिलांसाठी मला काम करायला यामध्ये संधी मिळणार आहे. पक्षाची एक विचारधारा आहे, ती एक शिस्त आहे, एक कार्यपद्धती आहे, तर त्यानुसार मला काम करायचं आहे. आणि फक्त वडिलांचा आणि आता डॉक्टर साहेब आहेत त्यांचं काम पुढे घेऊन जायचं आहे, त्यांचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे. राजकारणात आजही जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातून पाहिजे तेवढा महिलांचा समावेश खूप कमी प्रमाणामध्ये असतो. त्याबद्दल काय सांगाल की महिलांना कशा पद्धतीनं राजकारणात जोडून घेतलं पाहिजे, की त्याबद्दल तुमचं मत काय? निश्चितच जसं की आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता 50% आरक्षण आहे आणि त्या योगे महिलांचा सहभाग आता वाढतो आहे. परंतु एक आहे आपल्याकडे, म्हणजे एक काय म्हणतो आपण, एक समाजव्यवस्था आपली अशी आहे की आपल्याला महिला राजकारणात आली किंवा महिला घराबाहेर जरी पडली तरीसुद्धा तिच्या घराच्या जबाबदाऱ्या कमी होत नसतात, आणि ते करून तिला पुढच्या बाहेरच्या जबाबदाऱ्या पण सांभाळाव्या लागत असतात. तर निश्चित तिथे थोडंसं ती एक थोड्याशा मर्यादा तिथे येत असतात तिला, पण तिची क्षमता परिपूर्ण आहे आणि तिच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत. तर आणखीन थोडंसं मला थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, एक बोल्ड वाक्य असं इथे टाकावं असं वाटेल की जेव्हा आपली पुरुषप्रधान संस्कृती किंवा आपली पुरुषप्रधान मानसिकता जिथे थोडीशी बॅलन्स होऊन जाईल ना, तर त्यावेळेला महिलेला ते अधिक सोपं जाईल की ती दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडू शकते. नवीन ज्या युवती आहेत, मुली आहेत राजकारणामध्ये, ज्यांना यायचं आहे, ज्यांची इच्छा आहे, अशांसाठी काय सांगाल? त्यांना मी हेच म्हणेन की राजकारण हे आपण एक आपलं करिअर म्हणून निवडा, त्याच्याकडे करिअर म्हणून बघा. कारण की आपल्याकडे विचार असतो, आपल्याकडे प्रामाणिकपणा आहे, आपल्याकडे विचार आहे, आपल्याकडे काम करण्याची जिद्द आहे, आणि या सगळ्या गुणांचा वापर आपण राजकारणामध्ये करून खूप चांगली समाजव्यवस्था इथे उभी करू शकतो, महिला म्हणून खूप चांगलं नेतृत्व करू शकतो. त्यामुळे मुलींनी निश्चितच याची करिअर म्हणून याकडे बघावं आणि याकडे सकारात्मक दृष्टीने बघावं की आपल्याला जर समाजातल्या काही गोष्टी जर चुकीच्या वाटत असतील तर त्याच्यामध्ये परिवर्तन आणावं किंवा आणलं गेलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीही याचा एक भाग बना आणि निश्चित याकडे एक पाऊल पुढे टाका. पालघर म्हटलं की बऱ्याच ठिकाणी, आता जव्हारचा तुम्ही याच्यामध्ये उल्लेख केला, कुपोषणग्रस्त भाग वगैरे सगळे मुद्दे आहेतच, परंतु आता महिलांची जी जबाबदारी, सरचिटणीस पदाची जबाबदारी तुमच्याकडे भेटली, पालघरमधील महत्त्वाच्या समस्या किंवा प्रश्न आता तरी तुम्हाला काय आहे तुमच्या समोर आहेत? निश्चित आपल्याकडे कसं आहे, आपला जिल्हा हा सागरी, नागरी आणि डोंगरी अशा विभागांमध्ये विभागलेला आहे, आणि जसा तो विभागला आहे त्या प्रकारेच त्याच्या समस्यासुद्धा त्या प्रत्येक विभागाच्या वेगळ्या वेगळ्या आहेत. ही जी जबाबदारी आहे माझ्याकडे, त्या निमित्तानं मला संपूर्ण जिल्हा फिरून तिथल्या समस्या जाणून घेता येतील. अर्थात त्याची जाणीव आपल्याला आहेच, परंतु त्याच्यामध्ये आणखीन वेगळं कसं काय काम करता येईल, त्या समस्या कमी होण्यासाठी किंबहुना त्यांचं निराकरण होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी करता येतील का, या दृष्टीनं संपूर्णपणे माझी वाटचाल राहणार आहे. निश्चितच तुम्हाला पुनश्च एकदा
भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा महिला सरचिटणीसपदी निवड झाली, त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.